आज संपूर्ण भारतामध्ये भारतीय संविधानाचा आपण सोहळा साजरा करतोय। सर्व भारतीयांना या संविधान दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। कालच आपण बघितलं आहे की महाराष्ट्रामधल्या निवडणुका पार पडल्यात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये प्रत्येक माणसाला जो आपला मत देण्याचा जो अधिकार दिला होता त्याचा त्यांनी वापर केला। अर्थात तो काही प्रमाणामध्ये आपल्याला एक चुकीच्या नॅरेटिव्हच्या माध्यमातून जरी हे रिझल्ट जाणवत असले तरी शेवटी यातनं प्रत्येक भारतीयांनी आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेने सावध होऊन पुढची जी काही राजकीय वाटचाल आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर कधी नव्हे तो विरोधी पक्षच या महाराष्ट्रामध्ये उरला नाहीत हे भारतीय संविधानाला अपेक्षित आणि अभिप्रेत नाहीये। आणि म्हणून जरी महाराष्ट्रामध्ये एका विषारी शक्तीचं सरकार आलं असलं तरी बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधानाच्या रूपाने जागरूक नागरिक म्हणून मताधिकार प्रकट करण्याचा आणि आपलं सरकार निवडण्याचा जो अधिकार दिला आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे की सध्याचं जे महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार आहे आणि या सरकारने ज्या घोषणा दिल्यात ज्या कदाचित त्यांना पूर्ण करणं यशस्वी होणार नाहीत किंवा शक्य होणार नाहीत परंतु त्या घोषणा आणि ते वादे पूर्ण करून घेण्यासाठी संपूर्ण लोकांनी विरोधी पक्ष म्हणून जनतेने आता त्यांच्यावर प्रेशर निर्माण करणं आणि जो काही नावापुरता उरलेला विरोधी पक्ष आहेत त्यांनाही हाताशी धरणं आणि या लोकशाहीची बूज राखणं केंद्रामध्ये भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान निर्माते बाबा